पुण्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले आहेत। 39 जणांच्या डेंग्यूच्या चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, तर चिकनगुनियाचे 14 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रशासन विभागाची चिंता वाढलेली आहे। महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये डासांची उत्पत्ती होणारी 1708 ठिकाणं आढळलेली आहेत। आता जी महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून पाहतोय, पुण्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले आहेत। 39 जणांच्या डेंग्यूच्या चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, तर चिकनगुनियाचे 14 रुग्ण आढळून आलेले आहेत। महापालिकेने सर्वेक्षण केलं होतं आणि त्यामध्ये डासांची उत्पत्ती होणारी 1708 ठिकाणं आढळून आलेत। त्यामुळे आता या संदर्भात आरोग्य विभाग कशा पद्धतीने उपाययोजना करणार हे पाहणं गरजेचं आहे।